नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात योगिनी वेंगुर्लेकर यांची कथा खरंच ही अफवा ठरावी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, ही एकच नम्र विनंती. ऐकूयात योगिनी वेंगुर्लेकर लिखित खरंच ही अफवा ठरावी. गणपतीची मिरवणूक आणि ताबूत एकाच वेळी एकाच गल्लीत समोरासमोर आले आणि बघता बघता वातावरण तापलं. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी या अचानक सुरू झालेल्या गजराला लगेच उत्तर मिळालं, तेही जोरकस, अल्लाहू अकबर. कुणीतरी आवाज टाकला, साल्यांना कापून काढा, फार माजलेत. आमच्या देशात राहायचं तर गुमान राहा, खाली मान घालून. आणि दंगल सुरू झाली. अगदी अचानक तलवारी उपसल्या गेल्या, रॉकेल ओतून वस्त्यांना आगी लावल्या जाऊ लागल्या. गरीब निष्पाप लोक सैरभैर धावू लागले. पोलीस दंगल आटोक्यात आणीच नाहीत, कोण विचारणार का म्हणून. दंगलखोर कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. माणसांची मौत फार स्वस्त झाली आणि तरीही कुणीही शांत होण्याच्या मनस्थितीत नाहीत. प्रिंट मीडियात बातम्या येत आहेत, पण त्या कोण वाचतो. आज आता दूरदर्शनवर इमेजेस दाखवले जात आहेत. हातात पेटत्या मशाली घेऊन बेभान होऊन धावत असलेला जमाव आणि भीतीग्रस्त चेहरे. मोहल्ल्यात घुसून घरं पेटवली जात आहेत. मग दिसतात रस्त्यावर पडलेले तुटके हात पाय, एखादं प्रेतसुद्धा. तर पुढच्या क्षणी रस्त्यावरून नंग्या तलवारी घेऊन धावत असलेला जमाव आणि पुढे पळणारे भीतीग्रस्त लोक. सोबत न्यूज रीडर काही कमेंट टाकतीये. परिस्थिती हाताबाहेर जातीये. आता राजकारणी पदयात्रा काढायला लागलेत. प्रीती भोजनं सुरू आहेत, पण या सगळ्याला एक कमर्शियल लूक आहे. त्यामुळेच का काय दंगलखोर गप्प बसत नाही आहेत. कलेक्टरचा नाईलाज. त्या दंगलग्रस्त गावापासून सगळ्यात जवळ कर्नल बक्षींचं मराठा रेजिमेंटचं एक प्लॅटून पुढे जाण्यासाठी जस्ट 50 किलोमीटरवर आलेला आहे. त्यांना कलेक्टर ताबडतोब गाव ताब्यात देत असल्याचं लेखी कळवतो. कर्नल लगेच प्लॅटून घेऊन दंगलग्रस्त गावात हजर. कर्नल ताबडतोब कर्फ्यू लावतात आणि दंगलग्रस्त भागातनं लष्कराचं संचलन सुरू होतं. लान्स नाईक आनंद शिंदे शिस्तीत चाललेला संचलन करत. त्याला एका बोळाच्या तोंडाशी ती दिसते. क्षणात तो ओळखतो. ती त्याच्या वर्गातली कुलसुम. कडेवर मळकट रोडकं लेकरू. ही शहनवाज लॉन्ड्रीवाल्याशी निकाह करून शाळा सोडलेली पोरगी. पण ही कर्फ्यू लागलेला असताना, संचलन सुरू असताना कशी घराबाहेर पडली. काय चाललंय काय आपल्या या गावात. त्याचे पाय व्यवस्थित संचलन करतायत, पण मन मात्र भरकटलंय. हा गाव त्याचा. इथे 18 पगड जमातीचे आणि धर्माचे लोक राहत, त्यातल्या अनेक त्याचे दोस्त. आज आईबा मरून 10 वर्ष झाली. गावाकडं येणं झालं नाही, पण म्हणून काय झालं. इतकं कसं सगळं बदलेल. संचलन सुरूच आहे. कर्फ्यू आहे याचं भान आता लोकांना नक्की यावं, पण तसं होत नाही आहे. संचलन जरा पुढे सरकलं की बिळातनं उंदीर बाहेर पडावेत तसे संतापलेले लोक फुसफुसत बाहेर येत आहेत आणि घोषणा देत आहेत. एकमेकांच्या रक्तासाठी आसुसलेत ते. निष्पापांचे बळी रोखण्यासाठी कर्नल मार्शल लॉ पुकारतात. स्वतः हातात कारणा घेऊन सांगत राहतात, कोई भी घर से बाहर न निकले.
हातात बंदुका घेऊन सैनिक गल्ल्याबोळांसमोर उभे, दिसेल त्याला गोळी मारण्याच्या तयारीत. आनंद शिंदे उभा एका गल्लीच्या तोंडाशी, हातातली संगिनी रोखून, आणि त्याला ती दिसते. तोंड झाकलेलं, कडेवर लहान लेकरू, झपाझपा चाललेली, अगदी जीवावर उदार झाल्यासारखी. मार्शल लॉ पुकारलेला असताना हे धाडस. तो ओरडतो, घर में जाओ, आणि बंदूक रोखतो तिच्यावर, तर ती मान वर करते, जागची न हालता. दोघांची नजरानजर होते आणि क्षणात ती ओरडते, आनंद तुम. त्याही स्थितीत तो तिच्या अंगावर जरबेच्या आवाजात ओरडतो, घर जाओ, गेट लॉस्ट. तरीही ती त्याला म्हणते, बच्ची भूखी है और घर में खाने के लिए कुछ भी नहीं है. तो रोखून बघत असतो तिच्याकडे. तिचं ते लेकरू लुचत असतं तिच्या थानाला. मध्येच ती किंचित ओरडते, थान दाबून. पोर चावलं बहुतेक हिच्या रिकाम्या थानाला. त्याला ते समजतं, कारण तो त्याच गरिबांच्या वस्तीत वाढलेला, खूप बघून शहाणा झालेला. आनंद शिंदे हातातली संगिनी घट्ट पकडत पुन्हा ओरडतो, गेट लॉस्ट. आणि त्याच वेळी त्याची नजर टिपते तिचा तो रया गेलेला देह. तिचं दारिद्र्य, लपवता न लपवू शकणारे तिच्या अंगावरचे ते मळके कपडे, कित्येक दिवसात तेल नसलेले कपाळावर आलेले केस, अंगावरचा कुडता सलवार किती ठिकाणी ठिगळी लावली तरी तिचा देह झाकायला असमर्थ. ही अशी दरिद्री मूर्ख कुलसूम खोटं बोलत असेल? कोणाला तरी मदत करण्यासाठी जीवावर उदार होऊन घराबाहेर पडली असेल ही? का खरंच अन्न नसेल तिच्या घरात? हे माझं गाव इतकं कसं बदललं? कुणी आणि कधी केला हा बदल? विचारात गुंगा असलेला तो अचानक सावध होतो, कारण जवळच्या मोहल्ल्यातनं घोषणांचा लोळ येतोय त्याच्या अंगावर. जय भवानी, जय शिवाजी आणि अल्लाहू अकबर. मार्शल लॉ पुकारलेला असताना गुंडांचं हे धाडस? संतापलेले कर्नल बक्षी तिथे येतात. ते बरोबर टार्गेट करतात लाल शर्ट घातलेल्या त्या उंच टंगाळ्या रॉकेलचा डबा घेऊन पळणाऱ्या इस्माला. मग लगेच आनंदकडे बघून मोठ्यांदा ऑर्डर देतात, शूट. आनंद हातातली संगिनी तशीच धरून नुसता उभा आहे. पुन्हा पुन्हा कर्नल ऑर्डर देतात, शूट. तरीही तो पळणाऱ्या माणसाच्या पाठीकडे बघत हातातली संगिनी घट्ट पकडून उभाच असतो. त्यानं कर्नल बक्षींची ऑर्डर पाळलेली नाही. कर्नल ताबडतोब त्याला बाजूला करत मागून पळत आलेल्या दुसऱ्या जवानाला तीच ऑर्डर देतात, शूट. पण तोवर तो इसम पळालेला दुसऱ्या गल्लीत. ताबडतोब त्याचा पाठलाग करून त्याच्या देहाची चाळण केली जाते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्याचा देह, त्याचा धर्म, जात काहीही सांगायला असमर्थ आहे. घडलेल्या एकूण घटनेनं कर्नल बक्षी भयंकर चिडतात. त्यांच्या रेजिमेंटचा आनंद शिंदे हा जवान त्यांना चांगला माहीत असलेला. याच्याबरोबर आत्तापर्यंत किती मोहिमा त्यांनी पार पाडलेल्या, तरीही असा कसा वागला हा? ताबडतोब इन्क्वायरीची ऑर्डर सुटते. आपल्या सिनियर ऑफिसरची ऑर्डर न पाळणं हा भयंकर गुन्हाच. या गुन्ह्याला भयंकर कठोर शासन. आता लान्सनाईक शिंदेचं कोर्ट मार्शल अटळ. एव्हाना कशी कोण जाणे, पण मीडियापर्यंत ही बातमी पोचलेली. दंगल आटोक्यात आणण्यात लष्करातील जवानांची साथ नाही. ताबडतोब इन्क्वायरी कमिटीसमोर त्याला आणण्यात येतं. ब्रिगेडियर बाळ प्रमुख आहेत इन्क्वायरी कमिटीचे.
लान्स नाईक आनंद शिंदेचं कोर्ट मार्शल सुरू होतं, ते त्याचं सर्व्हिस बुक मागवून घेतात. 5 वर्ष आहे सर्व्हिसमध्ये, पण रेकॉर्ड अतिशय क्लीन आहे. काश्मीरमध्ये बारामुल्ला परगण्यात त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अतिरेक्यांना त्यांच्या बिळातनं बाहेर काढून ठार केलेलं. लडाखमध्ये पलटण असताना चुमारला चिनी सैनिकांना बंदूक न उचलता जेरी सांडणाऱ्यात हा आघाडीवर होता. आसाममध्ये अतिरेकी हल्ला झाला असताना त्यांनी अतिशय धीटपणे पुढे येऊन झडप घालून एकाला कंठस्नान घातलेलं. एकूण अतिशय बहाद्दर गडी. 2 वेळा गॅलेटरी अवॉर्डसाठी रेकमेंडेशन झालेलं, पण काही तांत्रिक कारणानं याचं नाव मागे पडलेलं. या अशा जवानानं कर्नल बक्षींची शूटची ऑर्डर घेऊ नये? हे त्याचं गाव असलं म्हणून काय झालं? हा गुन्हा खरंच भयंकर होता, पण त्याहून अवघड हे होतं की हा जवान आजवर कायम कर्तव्य कठोर वागला होता. मग त्याचं हे असं वागणं? ब्रिगेडियर बाळ काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. लान्स नाईक शिंदे ताठ मानेनं त्यांच्यासमोर हात पाठी बांधून अतिशय शिस्तीत उभा. त्याच्या डोळ्यात किंचितही विषाद नाही. मग ब्रिगेडियर बाळांनी म्हटलं, "यू आर महाराष्ट्रीयन, राईट?" "येस सर." "जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत वीरश्रीनं पेटून शत्रूच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय शांतावणारी आपली तलवार नाही. तू कर्नल बक्षींच्या म्हणजे आपल्या मराठा रेजिमेंटचा जाबाज जवान. मग तुझ्या हातून असं कसं झालं? समोर शत्रू आहे, तो निष्पापांचे प्राण घ्यायला टपलाय. कर्नल बक्षींनी मार्शल लॉ पुकारलाय, शिवाय प्रत्यक्ष ऑर्डर दिली आहे शूट करण्याची, तरीही मग हा असा भ्याडपणा? मराठ्याची कमस्सल अवलाद असल्यासारखं केलंस तू." "सॉरी सर." "शब्द मागे घ्या." "सर, मी भॅड नाही. आजवर जेव्हा जेव्हा बॉर्डरवर गेलो तेव्हा आणि अतिरेक्यांशी लढताना कधीही जीवाची पर्वा केलेली नाही मी. सॉरी सर, पण या दोन्हीही ठिकाणी शत्रू कोण आहे हे नक्की माहिती होतं. मग दंगल पेटलेली असताना तुझ्यापासून जस्ट 2 फुटांवर आधी दबा धरून बसलेला आणि मग मार्शल लॉ पुकारलेला असताना सुद्धा निष्पाप जीवांना मारण्यासाठी जाणारा तो शत्रू तुला दिसला नाही?" "सॉरी सर, पण आय वॉज कन्फ्युज्ड." "सर, तुम्हीच शपथ दिली होतीत लष्करात भरती होताना सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणून." शांत असलेल्या गावात दंगल का भडकते? हे माझे भाऊ का रागावतात? का त्यांना कोणी तसं करायला आमिष दाखवतं? ते का मारायला उठतात एकमेकांना? दरिद्री साले एक जा तरीही उठतात एकमेकांच्या जीवावर. हे कसं काय सर? हे असं सगळं मी माझ्या गावात शिरल्यापासून मनात येत राहिलं सर. मी कन्फ्युज्ड झालो होतो. देशाच्या रक्षणाची शपथ घेतलेला मी जवान आहे सर, पण मला त्या क्षणी वेड्या झालेल्या गावातले ते सगळे माझे भाऊच दिसले. मग शत्रू कोण कळेच ना. "यू फूल, तू फक्त ऑर्डर्स फॉलो करायच्या हे मी तुला शिकवलं आहे, हो का नाही?" "येस सर." "तू शिस्तभंग केला आहेस, येस ऑर नो?" "येस सर." "मला 2दा शिक्षा द्या सर." "मी माझ्याजवळच्या स्मार्टफोनवरून 2 दिवस लंच आवरमध्ये बातम्या ऐकल्या होत्या सर. बातम्या देणारी बाई म्हणत होती, अगदी पुन्हा पुन्हा म्हणत होती की ही दंगल हे निवडणुकीपूर्वीचं प्रेल्यूड आहे. ज्यांनी दंगल पेटवली त्यांना फाशी द्यायचं सोडून त्यांच्या हातातल्या कळसूत्री लोकांना कशाला मारताय? हिम्मत असेल तर या लोकांना फाशी द्या."
सर, आणि त्यातून मी पाहिली माझी बालमैत्रीण कुलसूम. मुंगीवर सुद्धा पाय पडला तर या अल्ला म्हणत डोळ्यात पाणी आणणारी कुलसूम. आपल्या लेकराला अन्नासाठी काही मिळावं म्हणून मार्शल लॉ असताना सुद्धा जीवावर उदार होऊन घराबाहेर पडलेली कुलसूम खोटं बोलेल सर? केवळ कोणाचा तरी जीव घेण्यासाठी? नाही पटलं काही. मग कन्फ्युज्ड झालो मी आणखीनच. आणि वाटलं खरंच ही सगळी मूर्ख असली तरी आहेत माझी भावंडच. मनाच्या त्या अवस्थेत माझ्यापासून जस्ट 2 फुटांवरनं जाणारा तो इसम ज्याला शूट करण्याची ऑर्डर मिळाली होती तो मला शत्रू वाटेच ना. सर, मी नक्की शिस्तभंग केलाय. सर, माझं कोर्ट मार्शल इतकं गाजलं पाहिजे, मला इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे की पुन्हा कोणी जवळच्या स्मार्टफोनवरून ऐकलेल्या बातम्यांवर विचार करायचं धाडस करता कामा नये. असं धाडस केलं नाही की दंगल करणारे हे लोक कुणीतरी त्यांची डोकी फिरवलेले, ते आपले भाऊ आहेत, त्यांना शत्रू कसं मानायचं असा प्रश्न ऐनवेळी कुणालाही पडणार नाही सर. सर, मला माझी चूक मान्य आहे, पण शिक्षा म्हणून सुद्धा मला दंगलग्रस्त भागात पाठवू नका. आपल्याच भावांवर गोळी चालवायची आहे या विचारानं फार यातना होतात सर. मन निराशेनं व्यापून जातं. सर, मला फाशी द्या. मला माझा गुन्हा मान्य आहे. ब्रिगेडियर बाळ क्षणभर अवाक झाले, पण मग सावरत त्यांनी केसचं व्यवस्थित ब्रीफिंग केलं आणि लिहिलं, ओनली टेम्पररीली हिज सर्व्हिसेस आर टर्मिनेटेड फॉर हिज स्पिरिच्युअल मेंटेनन्स. लान्स नाईक शिंदेचा बेल्ट, टोपी, खांद्यावरचा बॅज उतरवला गेला तेव्हा तो रडला, कारण टेम्पररीली का होईना तो लष्करातला जवान असणार नव्हता. ताबडतोब त्याच्या स्पिरिच्युअल मेंटेनन्ससाठी मानसोपचार केंद्रात दाखल करण्यात आलं त्याला. लान्स नाईक शिंदेवर कोर्ट मार्शल झालं ही बातमी मीडियात कोणी पोचवली कुणास ठाऊक, पण त्यानंतर बोलवलेल्या प्रेसमीटमध्ये लष्कराच्या प्रवक्त्यानं ही एक अफवा होती असं सांगितल्याची देखील न्यूज झाली म्हणतात. श्रोते हो, ही होती योगिनी वेंगुर्लेकर यांची कथा. खरंच ही अफवा ठरावी. कथा आवडली असेल, कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.